हिंदी संदर्भातल्या दोन्ही जी.आरला स्थगिती। रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली। राज्य सरकारने एप्रिल 2025 मध्ये राज्यात नवीन शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीसाठी एक जी.आर काढला होता, ज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात आली होती। त्यानंतर या निर्णयावरती बरीच टीका झाली, त्यामुळे हा निर्णय सरकारला मागे घ्यावा लागला। त्यानंतर जूनमध्ये सरकारने हिंदीबाबत सुधारित निर्णय काढला। या नवीन जी.आरमध्ये पहिलीपासून जर एका वर्गातले कमीत कमी 20 विद्यार्थी तयार असतील तर हिंदी व्यतिरिक्त इतर कोणतीही भारतीय भाषा शिकवली जाईल असं सांगण्यात आलं। पण या नवीन निर्णयालाही मोठ्या प्रमाणावरती विरोध झाला। महाराष्ट्रात हिंदीची सक्ती लादली जाणार नाही असं म्हणत विरोधकांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येऊन या निर्णयाच्या विरोधामध्ये मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं। रविवारी उद्धव ठाकरेंनी सरकारच्या निर्णयाची होळी सुद्धा केली। त्यामुळे हिंदीबाबतचा निर्णय मागे घेण्यासाठी सरकारवरती दबाव वाढत होता। त्यानंतर सरकारने हिंदीबाबतचे दोन्ही जी.आर रद्द करत डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन केली जाईल आणि त्या समितीमार्फत हिंदीबद्दलचा निर्णय जाहीर केला जाईल असं सांगितलं। पण महायुतीकडे प्रचंड संख्याबळ असताना 2 वेळा हिंदीचा जी.आर मागे घेण्याची वेळ का आली? 2 वेळा हिंदीचे जी.आर मागे घेतल्यामुळे नक्की कोण डॅमेज झालं? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात पहिलं डॅमेज झालं ते भाजपला। एप्रिलमध्ये हिंदीबाबतच्या निर्णयाला प्रचंड विरोध होऊनही जूनमध्ये सरकारकडून हिंदीच्या संदर्भात नवीन निर्णय काढण्यात आला। सरकारच्या नवीन निर्णयामध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल आणि जर एका वर्गातल्या कमीत कमी 20 विद्यार्थ्यांनी हिंदीऐवजी इतर कोणतीही भारतीय भाषा शिकवण्याची मागणी केली तर ती भाषा शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगण्यात आलं। पण कमीत कमी 20 विद्यार्थ्यांची अट म्हणजे एक प्रकारे ही हिंदीची सक्तीच असल्याचं म्हणत या नवीन निर्णयालाही मोठ्या प्रमाणावरती विरोध झाला। पण महायुतीने, खास करून भाजपने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबईतल्या हिंदी भाषिक मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हिंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणल्याचं बोललं गेलं। महाराष्ट्रात हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाते हे परसेप्शन तयार करून मुंबईत राहणाऱ्या गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदारांना आपल्या बाजूने वळवून मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता मिळवण्याचा भाजपचा डाव आहे असं या हिंदीच्या निर्णयानंतर म्हटलं गेलं। पण हिंदीबाबतच्या या निर्णयामुळे भाजपवरती महाराष्ट्रद्रोही असल्याचे आरोप करण्यात आले। हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवणं हा भाजपचा महाराष्ट्रद्रोही अजेंडा आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांची निष्ठा ही महाराष्ट्राशी नाही, मराठी माणसांशी नाही तर दिल्लीश्वरांशी आहे। संघ आणि भाजपचा हा एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृतीचा अजेंडा आहे अशी टीका सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती। राज ठाकरेंनीही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या गुजरातमध्येही हिंदीची सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का असा सवाल करत हिंदीच्या नवीन निर्णयालाही विरोध केला होता। त्यामुळे राज्यामध्ये भाजप हिंदी धार्जिन, महाराष्ट्रद्रोही असल्याचं नरेटिव्ह तयार झालं। हे सगळं झाल्यानंतरही भाजपला हे दोन्ही जी.आर मागे घ्यावे लागले। साहजिकच महाराष्ट्रद्रोही या नरेटिव्हमुळे मराठी मतांचा कनेक्ट काही प्रमाणामध्ये तुटला। तर आता हे जी.आर रद्द करावे लागल्यानं हिंदी भाषिक मतही लांब जाण्याची भीती उपस्थित झाली। साहजिकच हिंदीबद्दलचे निर्णय घेऊन आणि त्यानंतर ते मागे घेऊन सर्वात जास्त डॅमेज झालं ते भाजपलाच। त्यानंतर डॅमेज झालं ते महायुतीला। महायुती डॅमेज झाली असं म्हणण्याचं कारण म्हणजे हिंदीच्या निर्णयावरून समोर आलेले महायुतीतले अंतर्गत मतभेद। हिंदीबाबतचे दोन्ही निर्णय राज्य सरकारने घेतले खरे, पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांचीही याबाबतची भूमिका भाजपच्या विरोधातली होती असं दिसून आलं। अजित पवारांनी हिंदीच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की पहिलीपासून हिंदी सक्तीची केलीच पाहिजे या मताचे आम्ही नाही। पहिलीमध्ये शिकणाऱ्यांना इंग्रजी आणि मराठीचं शिक्षण द्यावं आणि 5वी पासून हिंदी सुरू करावी। जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला हिंदी सुद्धा लिहिता वाचता येते। मराठी शिकली की हिंदी पण येते, कारण लिपी तीच आहे। विद्यार्थी 5वी पासून पण हिंदी शिकू शकतो। तिसऱ्या भाषेचा विचार 5वी पासून करण्यात यावा। कुठली भाषा शिकू नये या मताचं कुणीही नाही, परंतु पहिल्याच वर्गात विद्यार्थ्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचं ओझं लादणं हे योग्य नाही। इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत हिंदी सक्ती नको। आम्ही याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा करू असं अजित पवारांनी म्हटलं होतं। अजित पवारांच्या हिंदीबाबतच्या भूमिकेमुळे हिंदीच्या निर्णयावरून महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वेगळी भूमिका असल्याचा मेसेज संपूर्ण राज्यामध्ये गेला। तर दुसऱ्या बाजूला रविवारच्या कॅबिनेट बैठकीआधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री हिंदीबाबतचा निर्णय मागे घेतला नाही तर आक्रमक होतील अशा बातम्या माध्यमांकडून देण्यात आल्या। त्यामुळे हिंदीच्या निर्णयाला एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचाही विरोध असल्याचं बोललं गेलं। या सगळ्या राड्यामध्ये भाजपचे मंत्री अशोक उईके यांचंही विधान चर्चेत आलं होतं।
ते म्हणाले की हिंदी मला येत नाही, मी हिंदी बोलणार नाही, मी फक्त मराठीत बोलणार. माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला असून आई अज्ञान आणि अनपढ आहे. माझ्या आईने मला मराठीत संस्कार दिले आहेत, मी तेच बोलणार. त्यामुळे हिंदीच्या निर्णयावरून अजित पवार, एकनाथ शिंदे या महायुतीमधल्या दोन्ही नेत्यांचा सरकारच्या धोरणालाच विरोध असल्याची चर्चा झाली. त्यातही भाजपचे मंत्री अशोक उईके यांच्या विधानामुळे महायुतीचा भाग असणाऱ्या नेत्यांचाच हिंदीच्या निर्णयाला विरोध असल्याचं चित्र राज्यामध्ये निर्माण झालं. त्यामुळे महायुतीमध्ये हिंदीच्या निर्णयावरून मतभेद असल्याचं उघड झालं आणि अंतर्गत मतभेद समोर आल्यामुळे महायुती डॅमेज झाली. हिंदी सत्तेचे दोन्ही निर्णय मागे घेतल्यामुळे महाराष्ट्रात महायुती डॅमेज झाल्याचं आणखी एक कारण म्हणजे विरोधी पक्ष ऍक्टिव्ह असल्याचं नरेटिव्ह तयार झालं. राज्यामध्ये महायुतीचे 230 आमदार आहेत. राज्यात विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद सुद्धा रिकाम आहे. त्यामुळे एवढं प्रचंड संख्याबळ असलेल्या महायुतीला कोणताही निर्णय रेटून नेता येईल असं म्हटलं जायचं. पण राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाबाबत मात्र तसं घडलं नाही. एप्रिलमध्ये आलेला पहिला GR असो किंवा जूनमध्ये आलेला सुधारित निर्णय, सरकारच्या दोन्ही निर्णयाचा राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षांनी मोठा विरोध केला. सुरुवातीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनीही हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मुंबईत 2 वेगवेगळे मोर्चे काढण्याची घोषणा केली. पण नंतर ठाकरे बंधूंचा 5 जुलैला एकत्र मोर्चा निघणार अशी घोषणा करण्यात आली. शरद पवार गटानेही या मोर्चाला पाठिंबा दिला. राज्यातले इतर महत्त्वाचे नेते, साहित्यिक सगळे या मोर्चामध्ये सहभागी होणार होते. ठाकरे बंधूंचा मुंबईत एकत्र मोर्चा निघणं आणि त्याला मिळणारा सर्वपक्षीय पाठिंबा यामुळे राज्यात महायुतीकडे प्रचंड संख्याबळ असूनही विरोधी पक्ष ऍक्टिव्ह असल्याचं वातावरण तयार झालं. रविवारी महायुतीच्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाला आहे. मराठी माणसांनी मोर्चाला येऊ नका, मोर्चा काढण्याची काही गरज नाही. त्यामुळे राज्य सरकार विरोधकांच्या एकजुटीला घाबरलं, म्हणूनच त्यांनी हिंदीचा निर्णय रद्द केल्याच्या चर्चांनी जोर धरला. महाराष्ट्रात विरोधी पक्ष ऍक्टिव्ह आहेत असं नरेटिव्ह राज्यभर तयार झाल्यानं महायुती आणखी डॅमेज झाली. एकंदरीत काय तर राज्यात 200च्या वर संख्याबळ असूनही 2 वेळा माघार घ्यावी लागल्यामुळे भाजप आणि महायुती मोठ्या प्रमाणावरती डॅमेज झाल्याचं बघायला मिळतंय. राज्य सरकारच्या हिंदी सक्तीचे GR रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.